जून महिन्यात पावसानं सुरुवात चांगली केली, मात्र नंतर तो रेंगाळला. त्याचा परिणाम साहजिकच पेरण्यांवरती झालाय. जुलै महिन्याचे पहिले 10 दिवस देखील संपलेत, मात्र अजूनही बहुतांश भागात पावसाची, खरं तर चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. मॉन्सूनची आत्ताची स्थिती आणि पावसाची आकडेवारी काय आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांच्याकडून. नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल बघितली तर त्यांनी देश तर व्यापला, तो जवळपास राजस्थान पर्यंत जाऊन पोहोचला 27 तारखेला. पण त्यानंतर मात्र जर का आपण ही उत्तरी सीमा जर पाहिली तर आत्ता ती सोनीपत, बाडमेर, त्याच्यानंतर सिमला आणि जम्मू या विभागातनं जाते. पण ती 27 तारखेपासून ते आजपर्यंत तिच्यामध्ये काही बदल झालेला नाही, ती कायम राहिलेली आहे. आणि 3 तारखेपासून ही जेव्हा जम्मूमध्ये दाखल झाल्यानंतर 3 तारखेपासून आजपर्यंत याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. म्हणजे तोपर्यंत पूर्ण देशामध्येच मान्सूननं एकदा देश व्यापल्यानंतर तो तिथंच कायम राहिलेला आहे. फक्त टेक्निकली जर का बघायला गेलं तर सरासरी हा खूप छान शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो. तर सरासरी पाऊसमान जर का तू देशाचं पाहिलंस जून आणि आत्ता 10 जुलैपर्यंतचं, तर ते सरासरी इतका पाऊस झाला आहे. फक्त 2% त्याच्यामध्ये तूट आहे, म्हणजे त्याला टेक्निकली सरासरीच मानलं जातं. महाराष्ट्रामध्ये या काळामध्ये 300 मिलीमीटर पाऊस पडतो, तो पडलेला आहे 296 मिलीमीटर, म्हणजे अगेन त्याला सरासरी इतकाच मानलं जातं. प्रत्यक्षात परिस्थिती अशी आहे की जर का तो युनिफॉर्मली वाईड स्प्रेड ज्याला म्हणतो आपण, त्याचं डिस्ट्रीब्युशन नीट नाही झालं, सगळीकडे सारखा नाही पडला, तर त्या सरासरी या शब्दाला काहीच अर्थ राहत नाही. दुर्दैवानं आपण मात्र त्या सरासरीच्या खेळामध्ये आणि आकड्यांच्या खेळामध्येच अडकून पडलेलो आहोत. तर त्याचं चित्र असं दिसतंय की आता विदर्भामध्ये जवळपास 24% कमी पाऊसमान झालेलं आहे सरासरीच्या. 254 मिलीमीटर पाऊस पडायला पाहिजे होता, पडलाय प्रत्यक्षात 193. म्हणजे महाराष्ट्राचं चित्र फक्त विदर्भामध्ये सरासरीच्या कमी पाऊस झालेला आहे. बाकी मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, कोकण गोवा असेल, इथं सरासरीपेक्षा 2-5% ते 12% जास्त पाऊस झाला आहे. एक चांगलं दुसरा अजून आपण जर का मॅप पाहिला, आपला कृषी विभाग जो तयार करतो, तर या गेल्या 10 दिवसातलं हे चित्र आहे. म्हणजे जुलै महिना सुरू झाल्यापासून आतापर्यंत जवळपास 243 तालुके असे आहेत अश्विन आपल्या 355 पैकी, की ज्याच्यामध्ये पाऊसमान हे 25 ते 50% किंवा 25%पेक्षाही कमी झालेलं आहे सरासरीच्या. फक्त 40 तालुके असे आहेत की ज्याच्यामध्ये 75%पेक्षा सरासरीच्या जास्त पाऊस झालेला आहे. पुन्हा एकदा सरासरी या शब्दाला फार अर्थ राहत नाही. तुझ्याकडे अश्विन 100 रुपये आहेत, माझ्याकडे 40 रुपये असेल, तर आपल्या दोघांकडे मिळून सरासरी 70 रुपये आहेत असं म्हणतात. प्रत्यक्षात त्या वरच्या 30 रुपयांचा मला काहीच उपयोग होत नाही. तशीच परिस्थिती आपल्या शेतकऱ्यांची होते की अनेक गावं अशी आहेत की जिथं दुबार पेरणीचं संकट आहे. मराठवाड्याचं आपल्या गोविंदनं चित्र जे मांडलं होतं परवाच्या दिवशी, की तिथं अनेक तालुके असे आहेत की जिथं दुबार पेरणीचं संकट मोठ्या प्रमाणावर आहे. 25-30% पण पाऊस झालेला नाही. त्यामुळे या सरासरीच्या चित्राला खरं तर अर्थ राहत नाही. पण दुर्दैवानं आता टेक्निकली आपल्याला तेच गृहीत धरावं लागला नाही IMDनं दिलेलं चित्र. आशा करूयात आत्ताचं जे नवीन अंदाज आला त्यानुसार की पुन्हा या येत्या 1-2 दिवसात पाणी सगळीकडे चांगलं पडेल.